सर्वच वाहनांमध्ये इलेक्ट्रिक गाड्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत, परंतु याचा फटका लोकांना बसत आहे। तर यामध्ये कुठेतरी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे। त्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक गाड्या घेण्यासाठी घाबरत असतात। अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। नक्की काय घडलं आहे ते पाहूयात। त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। मध्य प्रदेशातील रतलाम येथे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की रात्री इलेक्ट्रिक बाईक चार्जिंगला लावल्यानंतर सगळे झोपले होते। स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली। या स्फोटात इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली, तर बाजूला असलेल्या इतर गाड्यांनाही झळ बसली। स्फोटानंतर ही आग घरात पसरली। स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं, पण धुरामुळे श्वास गुदमरून 11 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला। रतलाममध्ये PNT कॉलनीत इलेक्ट्रिक बाईकच्या स्फोटाची ही घटना घडली आहे। भगवती मोरया यांच्या ई-बाईकचा स्फोट झाला। शनिवारी रात्री कुटुंबीय इलेक्ट्रिक बाईकला चार्जिंगला लावून झोपले। रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटानंतर घरालाच आग लागली। बाहेर पडता न आल्याने 11 वर्षाच्या अंतरा चौधरी हिचा गुदमरून मृत्यू झाला, तर इतर दोघे जखमी झाले आहेत। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी इलेक्ट्रिक बाईकची तपासणी करण्यासाठी तिला फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवले आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळीच तपास करत आहेत। अंतरा चौधरी ही तिच्या आजी-आजोबांकडे सुट्टीसाठी आली होती। अंतराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। इलेक्ट्रिक गाड्या ह्या चांगल्याच आहेत, परंतु यामध्ये इम्प्रूव्हमेंट ही झालीच पाहिजे, तरच कुठेतरी अशा घटना घडायच्या थांबतील।